चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे पहली गेंद डिलीवर्ड हो चुकी है। शॉर्ट कवर की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। जी हाँ, इस पर दबाव स्टंप के बाहर वाली गेंद को लॉफ करने की कोशिश कर रहे थे मगर फंस गए। गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया। शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच और बहुत ही बड़ा झटका। सचिन बैक टू द पैवेलियन। बहुत ही खराब शुरुआत शार्विल 11 कनकेश्वर झिराड़ की, क्योंकि सचिन इनफॉर्म बल्लेबाज पहले ही ओवर में दूसरी ही गेंद के ऊपर शून्य का चश्मा पहनकर मैदान से बाहर। 2 गेंदों का सामना किया सचिन ने, मगर एक भी रन बनाने में नाकाम रहे। बहुत ही बड़ा झटका। अब पूरी तरीके से जिम्मेदारी एडवोकेट महेश म्हात्रे को अपने कंधों के ऊपर ओढ़नी होगी। पहले विकेट के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं कनकेश्वर झिराड़ की जानिब से संकेत घरत 18 नंबर की जर्सी परिधान किए हुए। आपने नोटिस किया होगा कि सारे खिलाड़ियों ने जो जर्सी पहनी है उसके ऊपर किसी ने 18 नंबर तो किसी ने 12 नंबर, मगर आद्य सप्लायर्स मातरोली के सभी खिलाड़ियों ने जो जर्सी पहनी है उसके ऊपर 1111 नंबर। और ये 1111 नंबर क्यों है, ये सवाल ज़रूर आपको भी सताता होगा। मगर कनकेश्वर झिराड़ के सभी बल्लेबाजों को अब सोच समझकर बल्लेबाजी करनी होगी। ज़्यादा जल्दबाजी करने की ज़रूरत नहीं है। 5 ओवर का ये मुकाबला है, 30 गज का दायरा ज़रूर है, मगर शॉट सिलेक्शन आपको सही रखना होगा। मगर इसमें दबा पहली गेंद पर फिर से एक बार चक गए। शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में खेला सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ बैक टू बैक 2 बल्लेबाज मैदान से बाहर। किया है गेंदबाज गौरव काटे ने, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, शानदार शुरुआत। इस तरह की शुरुआत और क्या चाहिए, कमाल की शुरुआत। सही मायनों में गौरव को यहाँ पे मानना पड़ेगा, उनकी सराहना बनती है। अब यहाँ पे हैट्रिक के मुहाने पर, हैट्रिक के दरवाजे पर दस्तक देते हुए क्या यहाँ पे हैट्रिक अपने नाम कर सकते हैं। हालांकि इस प्रतियोगिता में एक हैट्रिक हमने देखा है, अर्पण गुरव ने अपने नाम हैट्रिक किया है। जी हाँ, फुल टॉस गेंद थी मगर फिर भी उसे सीधे बल्ले से खेला। यहाँ पे रनआउट का खतरा बन रहा था, हुआ बाल बच गए। ओहो, जैसे ही शॉट खेला 1 रन के लिए दौड़ पड़े, मगर शॉर्ट कवर के फील्डर ने बहुत ही बढ़िया फील्डिंग की, अच्छा थ्रो किया, मगर गैदरिंग बहुत ही खराब था, कलेक्शन खराब था, और इसी वजह से एक जीवन दान यहाँ पे मिलता हुआ संकेत को। तकदीर इसे कहते हैं, किस्मत कहे, तकदीर कहे, भाग्य कहे, मुकद्दर कहे, सही मायनों में यहाँ पे बहुत ही ज़बरदस्त भाग्य का साथ। जैसे वैसे ये पहला रन स्कोर कार्ड पर आता हुआ, 1 रन के साथ अकाउंट यहाँ पे ओपन हो चुका है। ओहो, एडवोकेट महेश म्हात्रे पहली गेंद फुलर लेन थी, सीधे बल्ले से खेलना चाहते थे, मगर थोड़ा सा लेट खेल गए और इसी वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया था। गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। 12 नंबर की जर्सी पहने हुए महेश म्हात्रे बहुत ही कमाल के बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। मगर टेनिस क्रिकेट का खेल और लेदर का खेल
इसमें बहुत फ़र्क होता है। मैंने अक्सर कहा है कि टेनिस का खेल हालांकि लेदर क्रिकेट से बहुत ही मुश्किल है, क्योंकि इसमें ताकत का बहुत ज़्यादा इस्तेमाल करना पड़ता है। और लेदर खेलते वक्त पुरुषोत्तम भगत आपने भी खेला है बहुत सारा क्रिकेट। जी हाँ, उसमें मात्र आपको टाइम करना पड़ता है और मात्र पंच किया और या आपने बस स्टीयर किया या ग्लांस किया, फिर भी आसानी के साथ आपको 4 रन मिल सकते हैं। मगर यहाँ पे गेंद को सीमा रेखा के बाहर पहुँचाने के लिए बहुत सारी ताकत को जनरेट करना पड़ता है। जी हाँ, देखिए आपके स्क्रीन पर हमारे ऑपरेटर गुड्डा यादव पूरा ओवर दिखाएंगे। पहली गेंद और सीधा शॉर्ट पॉइंट के हाथों में, दूसरी गेंद शॉर्ट स्क्वायर लेग के हाथों में। बैक टू बैक 2 विकेट चटकाने के बाद फुल टॉस गेंद थी, उसे दिया तो इससे खेला था, मगर रन आउट का यहाँ पे मौका हाथों से छूटा। और उसके बाद महेश को काफ़ी संभ्रमित अवस्था में डाल दिया था और अंतिम गेंद के ऊपर बहुत ही ज़बरदस्त चकमा दिया है गौरव ने। कमाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं कैप्टन धर्मेंद्र वर्तक, मैन फ्रॉम सासवने। फुलाई देवी सासवने उनका ग्रामीण संघ, ग्रामीण टीम उनकी, बहुत ही बढ़िया उनका करियर रहा है। जी हाँ, इसमें दबा हवा में खेला है मगर वहां पे फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया कैच होगा क्योंकि बहुत ही आसान था। और इसी के साथ दूसरे ओवर के पहली गेंद पर और एक झटका दिया है शार्विल 11 कनकेश्वर छिराड को। धर्मेंद्र ने पहले ही गेंद के ऊपर अपना शिकार ढूंढ लिया है या शिकार कर लिया है और फिर भी एक जीवन दान यहाँ पे मिला था। इस बीच नए बल्लेबाज आए हैं सुमित गुरव, अपना निजी यहाँ पे खेल दिखाना होगा। लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच में मैन ऑफ द मैच बने थे। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, अच्छा फिनिश किया था अंतिम ओवर में। वही सुमित 7 नंबर की जर्सी पहने हुए धर्मेंद्र के सामने। ओह, बहुत ही बढ़िया गेंद धर्मेंद्र की। फिर से एक बार धर्मेंद्र कट करना जानते हैं। धर्मेंद्र बहुत सालों से क्रिकेट खेल रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद कभी बाहर की तरफ कट करते हैं, कभी टप्पा खाने के बाद गेंद को अंदर की तरफ लाते हैं, कभी कभी स्लोवर वन गेंद भी अब देखने को मिलती है। हालांकि ज़्यादा कुछ अलग अलग गेंदबाजी करने की कोशिश नहीं करते, मगर इस मरतबा ओवर पिच गेंद ओवर द बॉलर हेड, बॉलर के सर के ऊपर से खेल दिया है डाउन द ग्राउंड, 4 रन। की संख्या हो चुकी है 5 रन 3 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर यह पहला चौका आता हुआ बल्लेबाजों ने थोड़ा सा यहां पे राहत महसूस किया होगा, क्योंकि रनों को सुखा दिया था। ऊपर से 3 विकेट गेंदबाजों ने चटका लिए थे। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही खूबसूरत शॉट, 2 खिलाड़ियों के बीच में से गैप को निकाला है, गैप को ढूंढा है, मगर डीप पॉइंट में बहुत ही बढ़िया फील्डिंग, गेंद को रोकने में कामयाब हुए। मगर बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में इस मतलब अच्छा तालमेल देखने को मिला। आंखों आंखों में इशारा होना बहुत ज़रूरी। विकेटों में जब दौड़ लगाते हो तो आपको कॉल करना बहुत ज़रूरी। और इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन। अब यहाँ पे एक साझेदारी पनपनी होगी शार्विल 11 कनकेश्वर छिराड के लिए, तब जाके यहाँ पे
हो आउट करार दिया है, लेग बिफोर द विकेट। एलबीडब्ल्यू। महेश मात्रे जैसा बल्लेबाज फिर से एक बार यहां पे नाकाम होता हुआ, बहुत ही निराश, बहुत ही नाराज, असहमति दर्शाते हुए, नाराज मन से मैदान से बाहर आते हुए फ्लिक करने की कोशिश कर रहे थे। अपने बल्ले को तिरछा किया था मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और स्टंप के बीचों बीच पकड़े गए। और एक बल्लेबाज, यानी ये चौथा झटका। में धर्मेंद्र वर्तक ने 7 रन जरूर खर्च किए हैं मगर 2 बल्लेबाजों को चलता किया है 8 रन स्कोर कार्ड पर। 8 फॉलोस ऑफ 4 विकेट्स। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, दूसरा ओवर प्रगति पर। फ्लड लाइट में हम खेल रहे हैं और इसी वजह से बल्लेबाजों को दिक्कत पेश आ रही है। बहुत ही संयम के साथ, बहुत ही सोच समझकर और उसी के साथ देखभाल कर यहाँ पे खेलना होगा। बहुत ही नाजुक अवस्था है बल्लेबाजी करने वाली टीम शारविल 11 की। एक एक रन बहुत ही कीमती है, एक एक रन बनाकर धीरे धीरे आगे बढ़ना होगा। एक एक कदम जैसे जैसे आप आगे बढ़ोगे आप मंजिल तक ज़रूर पहुंच सकते हैं, मगर अगर जल्दबाजी आपने की तो देखिए आपका क्या हाल हो सकता है। ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज आउट होने के बाद अब मनोवैज्ञानिक दबाव पूरी तरीके से बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर। पहले ओवर में आए थे मात्र 1 रन और दूसरे ओवर में आए हैं 8 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोर कार्ड पर, 4 विकेटों के नुकसान पर। मैदान पर 2 बल्लेबाज सुमित गुरव और हर्षल भगत। हर्षल भगत 6ठे नंबर पे बल्लेबाजी करने के लिए आए हैं। एक अच्छा स्टैंड देना होगा सुमित गुरव के लिए, क्योंकि सुमित गुरव एक बहुत ही अच्छे बल्लेबाज है। हालांकि क्रिकेट से थोड़े से दूर, प्रैक्टिस से थोड़े से दूर, मगर फिर भी बहुत ही कमाल का उन्होंने क्रिकेट अपनी ज़िंदगी में खेला है। अपनी टीम के लिए बहुत ही अच्छा कार्य उन्होंने अक्सर किया है। मगर इस मरतबा स्ट्राइकिंग गेंद पर हर्षल और गेंदबाज गौरव काटे। गौरव की बहुत ही बढ़िया गेंद के साथ फिर से एक बार यहाँ पे शुरुआत हो चुकी है। मानो पहला ओवर कंटिन्यू कर रहे हैं। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक गेंद उठी, उसी के साथ थोड़ा सा बाहर की तरफ कट होकर सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत, राइट आर्म राउंड विकेट। गौरव फिर से एक बार, ओहो यहाँ पे नो बॉल करार दिया है। यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। देखिए उस पैच में आप सभी जानते हैं कि उस पैच में 3 खिलाड़ी अगर आप रखोगे फील्डिंग करने के लिए तो आपको नो बॉल करार दिया जाएगा, मगर हुई है यहाँ पे गलती। देखिए नो बॉल मिलेगा, उसी के साथ गेंद फिर से एक बार करनी होगी, उसी के साथ अगली गेंद होगी फ्री हिट। यानी बल्लेबाजी करने वाली टीम बहुत ही निराश थी यहाँ पे, मगर अब खुशी का वातावरण उनके खेमे में। 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। गौरव काटे फिर से एक बार फील्डिंग यहाँ पे सजाते हुए। देखिए यहाँ पे 30 गज का दायरा तो हट चुका है और राइट हैंडेड बल्लेबाज सुमित के लिए एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और इसके साथ एक शॉर्ट मिड विकेट और एक शॉर्ट फाइन लेग। 5 फील्डर ऑन साइड की दिशा में और 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में नजर आते हुए गौरव राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा, जी हाँ, इस मरतबा उछाल कर खेला है, गेंद बहुत दूर तक गई है मगर हवा में और लॉन्ग ऑन के दिशा में पकड़े गए, मगर ये फ्री हिट था और इसी वजह से आउट होने का कोई खतरा नहीं था। बल्लेबाज बहुत ही चौकन्ने थे, जानते थे कि ये फ्री हिट है और उसी के साथ धर्मेंद्र वर्तक को भी याद था। उन्होंने जैसे ही कैच लपक लिया, थ्रो किया था, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर। आप देख रहे हैं माली प्रीमियर लीग सीजन 2।
ऑफ स्टंप के बाहर ललचाया, बहुत ही खूबसूरत गेंद। गौरव ने सही मायनों में काफ़ी प्रभावित किया है। पहले ओवर में मात्र 1 रन खर्च किया और इस ओवर में भी बल्लेबाजों को परेशान करते हुए आसानी के साथ उनके पाले में 1 विकेट आ सकता था, मगर नो बॉल कर गए थे और वो भी उनकी गलती नहीं थी, मगर ये सारा खर्चा उनके नाम लिखा जाएगा। ओहो, आखिरकार खंबा उखाड़ दिया है। तेज तर्रार गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लाइन को मिस कर दिया। यू मिस, आई विल डेफिनेट किया है फर्नीचर। सुमित बैक टू द पवेलियन। क्रम के 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं, मात्र 13 की योग पर। बहुत ही खराब हालत, बहुत ही खस्ता हालत। अब इन 2 बल्लेबाजों को अब सोच समझ कर बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि यहाँ से अगर विकेट गंवाते हैं तो फिर बहुत मुश्किल होगी इस मैच में लौटने के लिए। और इसी वजह से यही सही वक्त है संभलने का। 1-1 रन, 2-2 रन बनाना होगा, गैप में खेलना होगा। और बिल्कुल यहाँ पे अगर विकेट खोएंगे तो फिर बहुत ज़्यादा मुश्किल में फंस जाएंगे। हाँ, मगर गौरव काटे आज कुछ अलग ही मूड में और अलग ही सोच में। क्या कमाल की लाइन एंड लेन पकड़ी है गौरव ने। ज़बरदस्त गेंदबाजी हो रही है। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछल रही है, कभी बाहर की तरफ कट हो रही है, कभी अंदर की तरफ आ रही है। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद दी और जगह बनाकर उस गेंद को स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और फ्लाई स्लिप में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर ये काफ़ी नहीं होंगे। 5 ओवर का ये मुकाबला है, कम से कम आपको 45-50 तक पहुंचना पड़ेगा और उसके लिए अभी भी वक्त है आपके पास। यस, स्कोर कार्ड पर देखिए हमारा नाम भी यहाँ पे शो होता हुआ, यासीन मर्चेंट। हमारे गुड्डा जाधव का ये कारनामा। बहुत बहुत धन्यवाद गुड्डा, क्योंकि मेरे ख्याल से मेरा नाम मैं पहली मर्तबा यहाँ पे देख रहा हूँ। गौरव काटे ने इस ओवर में भी कमाल कर दिया है। 2 ओवर गौरव ने किए और मात्र 6 रन खर्च किए हैं और 3 बल्लेबाजों को आउट किया है। ज़बरदस्त यहाँ पे उनका विश्लेषण रहा है। 12 गेंदें उन्होंने फेंकी और 12 गेंदों में 9 गेंदें बिंदी डाली है, डॉट की है। वेरी वेल डन। इस तरह के अहम मुकाबले में गौरव आज बरसे है। बल्लेबाजों के ऊपर कहर बरपा है उन्होंने अपनी गेंदबाजी से, मगर अभी भी 12 गेंदें हैं। 12 गेंदों में खेल बिगड़ सकता है, खेल बन सकता है, मैच में वापसी हो सकती है, क्योंकि मैच में वापसी होने के लिए 1 ओवर भी काफ़ी होता है। या आपने लास्ट प्रतियोगिता में भी देखा होगा, एक टीम थी 4 ओवर में पूरी तरीके से ज़बरदस्त परफॉर्मेंस रहा, मगर अंतिम ओवर में उनके हाथों से ही वो मैच छूटा। अंतिम ओवर में 27 रन खर्च हुए थे, मुझे आज भी याद है, क्योंकि पहली 2 गेंदें उन्होंने नो बॉल की थी। जी हाँ, फिर से एक बार अच्छी शुरुआत, बहुत ही बढ़िया शुरुआत। ये सिलसिला यहाँ से गेंदबाजों का जारी है, अच्छी गेंदबाजी का। अर्पण गुरव आए हैं नए गेंदबाज। हालांकि जब बल्लेबाजी करते हैं तो बाएं हाथ से करते हैं, मगर जब गेंदबाजी करने का मौका होता है तो देखिए राइट हैंड से गेंदबाजी। इस तरह से आपको कौन से खिलाड़ी याद आते हैं? मुझे तो पहले तो ज़हीर खान याद आते हैं, सौरभ गांगुली याद आते हैं, रवि शास्त्री याद आते हैं, क्योंकि रवि शास्त्री भी बल्लेबाजी करते हुए राइट हैंड से बल्लेबाजी करते थे, मगर गेंदबाजी करते हुए बाएं हाथ से करते थे। ज़हीर खान बाएं हाथ से गेंदबाजी करते थे और राइट हैंड से बल्लेबाजी करते थे। सौरभ गांगुली बाएं हाथ से बल्लेबाजी करते थे और राइट हैंड से गेंदबाजी करते थे। तो ये ऐसा क्यों है, ये भी सवाल मुझे हमेशा सताता है। और हमारे टीचर ने हमें बताया था कि
हमारे ब्रेन में जो एक वायरिंग होती है वो वायरिंग ही उल्टी होती है और इसी वजह से ये खिलाड़ी इस तरह से खेलते हैं। इस एक रन इन 2 रनों के साथ 16 रन 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर सफल होकर कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर देखा लोअर फुल टॉस गेंद है, उससे फ्लिक किया, मगर यहाँ पे देखिए फिर से एक बार दूसरा रन चुरा लिया। ओहो, बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। क्या आपसी तालमेल देखने को मिला। इसी तरह से यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी। मैं इसी की बात कर रहा था, जहाँ पे एक रन है वहाँ पे दूसरा रन तब्दील करो और गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर, फील्डर के ऊपर प्रेशर क्रिएट करो, तब जाके आपका यहाँ पे काम बन सकता है। जी हाँ, बहुत ही अच्छा गेंद, मगर उतना ही अच्छा शॉट। बहुत देर तक वेट करते रहे और आखिरकार गैप को भी ढूंढा है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा की बाहर ये आता हुआ बहुत ही लंबे अरसे के बाद चौका। तकरीबन 13 गेंदों के बाद ये आया है चौका। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 22 रन, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड। जैसे जैसे यहाँ पे रात गुजर रही है वैसे वैसे बल्लेबाजी करना मुश्किल होता हुआ बल्लेबाजों को। जी हाँ, इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद, फिर से एक बार बहुत ही खूबसूरत शॉट, गैप को ढूंढा है। इस मरतबा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद, फरार 4 रन। बहुत ही बेहतरीन था और इसी वजह से यहाँ पे बैक टू बैक 2 चौके उन्होंने हासिल किए हैं। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। क्या अंतिम ओवर में इसी तरह से बल्लेबाजी होगी और 20-25 रन आ सकते हैं? क्योंकि मुझे अभी भी याद है, उसी मैच की मैं बात कर रहा हूँ, पीएनपी ट्रॉफी में, जहाँ पे पहले 4 ओवर में आए थे मात्र 31 रन और अंतिम ओवर में आए थे 27 रन और 28 रन आए थे और इसी वजह से 60 रन हुए थे और वो मैच जीता था बल्लेबाजी करने वाली टीम ने। हालांकि मैच बहुत ही नीरस हो रहा था क्योंकि बल्लेबाजी में पूरे असफल रहे थे, मगर अंतिम ओवर में बहुत सारे रन उन्होंने बटोरे थे और एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा कर दिया था। यहाँ पे कम से कम 20 रन चाहिए, तब जाके एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा हो सकता है। 2-3 बड़े स्ट्रोक की सख्त ज़रूरत। ऑप्शन के बाहर वाली गेंद को ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश, मगर हवा में खेलने की गलती की और शॉर्ट स्क्वायर लेग में एक आसान सा कैच जहां पे ड्रॉप। ओहो, मिला है जीवन दान और उसी के साथ 1 रन का तोहफा। ये जीवन दान बहुत ज़रूरी था बल्लेबाजों के लिए, उनके बारे में अगर सोचा जाए, क्योंकि उन्होंने पहले ही तकरीबन 5 विकेट खोए हैं। इसके बाद आने वाले जो बल्लेबाज होंगे वो गेंदबाज होंगे, टैलेंडर होंगे और इसी वजह से इन दोनों भी बल्लेबाजों को अपनी डूबती हुई नैया को संवारना होगा, संभालना होगा। और कम से कम, जैसे मैंने कहा कि 5 गेंदें अभी भी बची है, 19-20 रन अगर आते हैं तो एक मज़ेदार मुकाबला हमें देखने को मिल सकता है आज की रात में। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है नितेश। जी हाँ, जोरदार खेला है, उड़ाया है उसे। यस, नितेश के बल्ले से आता हुआ ये बहुत ही मूल्यवान सिक्सर।
पर नितेश काम आए हैं यहाँ पे। नितेश के बल्ले से बैक टू बैक 2 चौके देखे और उसके बाद जैसे ही स्ट्राइकिंग एंड पर मौका मिला छक्के में तब्दील कर दिया है। यानी नितेश ने लास्ट 3 गेंदों में 14 रन वसूले हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी नितेश द्वारा यहाँ पे देखने को मिल रही है। अभी भी 4 गेंदें आना बाकी। हाँ, इसमें अजय की बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही ज़बरदस्त तेज तर्रार भी थी और लेग कटर गेंद। ऑफ स्टेक को पकड़कर गेंदबाजी कर रहे थे मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी हल्की सी हरकत करते हुए बाहर की तरफ निकली और बल्लेबाज पूरी तरीके से चक गए थे। मगर अभी भी 3 गेंदें आना बाकी है। यहाँ थोड़ा सा आगे आए फ्रंट फुट पर और 2 खिलाड़ियों के बीच में फिर से एक बार गैप को ढूंढा है नितेश ने। गेंद गोली की रफ्तार से दंदनाती हुई फिर से एक बार निकल गई सीमा रेखा के बाहर फरार। 4 रन। मापगांव से बिलोंग करने वाले नितेश क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। वेरी वेल डन नितेश। नितेश के बल्ले से और एक चौका और इस चौके की सहायता से रनों की संख्या 37। अभी भी 2 गेंदें आना बाकी। क्या 2 बड़े स्ट्रोक आएंगे? क्या यहाँ पे सम्मान पूर्वक स्कोर खड़ा होगा? हो फुल टॉस गेंद और यहाँ पे रन लेने की नाकाम कोशिश और नितेश को जाना पड़ेगा मैदान से बाहर। बल्लेबाज मैदान में नॉन स्ट्राइकिंग एट पर निनाद। अंतिम 1 गेंद बची है। क्या 1 गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा? क्या 40 के पार ये रनों संख्या होगी? बाएं हाथ के बल्लेबाज हर्षल भगत ने आओ देखा ना था। ओवर पिच गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला जरूर मगर डीप मिड विकेट में पकड़े गए। ऊंचाई ज्यादा और लंबाई कम और अंतिम गेंद के ऊपर यहां पे मंडळी रात्रीचे 2:30 वाजलेत म्हणजे खरं तर थोड्या वेळाने पहाट होईल पण आजची रजनी किंवा आज संध्याकाळपासून जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये लाभलेले खरं तर आपण यूट्यूबर जे आहेत म्हणजे रोहा स्पोर्ट्स त्याचप्रमाणे पंच 3ही पंच आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रिकेटचा अंग असतं ते म्हणजे समालोचक कारण समालोचकांशिवाय क्रिकेटची स्पर्धा अपुरी आहे अधुरी आहे। त्यांच्या गोड वाणीनंच खरं तर क्रीडा रसिकांना क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेता येतो आणि मग यात यासीन सर असतील आमचा प्रितेश असेल आणि त्यांच्याबरोबर आज संध्याकाळपासून आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारा आमचा अर्थात इंजिनियर निशांत पाटील। इंजिनियर निशांत पाटील बद्दल सांगायचं म्हटलं तर अगदी लहान करिअर आहे त्याचं कॉमेंट्रीमधलं म्हणजे सुरुवातीला तो अतिशय शाय होता बोलायला लाजायचा पण आता मात्र महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने सहभाग नोंदवला आहे आणि रायगडमधल्या तर सगळ्या स्पर्धांमध्ये त्याचा आवाज ऐकण्यासाठी जनता आतुर असते। अतिशय सुमधुर आवाज आहे, अभ्यासपूर्ण बोलतो तो। आजचं पण जर तुम्ही विचार केला तर माळी समाजाची स्पर्धा आहे म्हणून माळी समाजाविषयी अभ्यास करून मग तो बोलला तर खरोखर कौतुक आहे आणि आमच्या अमित दादाला खरंच वाटलं की हा माळीच आहे आपला। इतक्या आपलेपणानं म्हणजे निशांतचं आणि आमचं वेगळं नातं आहे कारण तो आमच्या मातीतला आहे त्याच्यामुळे आपण जातपात बघत नाही तशी अमित दादा पण तो आपल्या मातीतला असल्यामुळे त्याच्याबद्दल एक वेगळी आपुलकी आहे। पण निशांत सरांच्या आपल्या माफ करा सरांच्या हाताखाली यासीन सरांच्या हाताखाली तो पक्का तयार झाला आहे
आणि त्याला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो अमित दादांना की आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं एक छोटासा आपण सत्कार की त्याने आज येऊन आपल्याला इथे एंटरटेन केलं आहे. खूप छान कॉमेंट्री केली त्याबद्दल निशांत आमच्या या शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग पर्व 2च्या निमित्तानं तुला इथे आम्ही शुभेच्छा देतोय, त्याचा स्वीकार कर. आणि आज तू आमच्या मंडळासाठी जी सेवा दिलीस त्याबद्दल खरोखर तुझे मनापासून आभार. निशांत पाटील खानाव गावचा मंडळी हा आमचा मित्र आहे. समालोचनामध्ये अतिशय भरीव कामगिरी त्याने केलेली आहे आजपर्यंत. मग NSC खानावची मोठी स्पर्धा असेल 100 तो ती पार पाडतो. समालोचक आणि सूत्रसंचालन असेल. धन्यवाद निशांत, खरोखर मनापासून धन्यवाद. ओव्हर टू यू यासिन सर. थँक्यू. येस, तर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार आहोत. 38 धावांची गरज, निर्धारित 5 षटकांचा हा सामना कोण जिंकणार कोण हारणार ही तर येणारी वेळच ठरवेल. परंतु आद्य सप्लायर्स मातोळी विपक्ष शार्विल 11 कणकेश्वर चिराड हा सामना अगदी अटीतडीचा होणार यात तिळमात्र शंका नाही आहे. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या मायबोली मराठीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी विनंती करणार आहे आमचे साथी समालोचक निशांत यांना. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. खऱ्या अर्थानं पराग दादाने माझं जे वर्णन केलं नक्कीच मी त्याचा आभारी आहे. यासिन सरांच्या ताळमीमध्येच मी तयार झालो आणि आज संपूर्ण म्हणजे आम्ही ग्रामीण पट्ट्यामध्ये समर्थन करत असताना अलिबाग तालुक्याच्या बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर मी नेहमीच सांगत असतो की यासिन सर यांनी केलं. आणि आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये किंवा त्याच वेळेला पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मला समर्थन करण्याची संधी मिळाली आणि हे सर्वांचं प्रेम आहे, सर्वांचे आशीर्वाद आहेत. त्याबद्दल मी सर्वांचं पुनश्च आभारी व्यक्त करतो आहे. आणि वळतोय मैदानाकडे. जरी आपल्याला या वेळेमध्ये हे समीकरण सोपं वाटत असलं तरी देखील पहिल्याच 2 बॉलवरती गोलंदाजांना दाखवून दिले की ही मॅच मात्र मी सहजासहजी तुम्हाला जिंकून देणार नाही आहे, तुम्हाला देखील एफर्ट्स घ्यावे लागतील. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी अर्थातच अमितदादा नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सन्माननीय महेंद्रजी गुरव साहेब यांचा देखील आपल्याला संघ पाहायला मिळतोय. नरेंद्र गुरव साहेब आणि त्याच वेळेला एका बाजूला अमितदादा नाईक या 2 संघ मालकांमध्ये आता हे क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना पहिलेच 3 बॉल विराज पडतेने इथे डॉट टाकलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चौथा बॉल येथे मात्र चांगल्या पद्धतीने सुपला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. चांगली झाली आहे. पहिलेच 3 बॉल डॉट गेले, त्यानंतर चौथ्या बॉलवरती चौकार आला. आपल्याला गौरव कवळे हा पाहायला मिळतोय. त्याचं स्थानिक संघ आपण पाहायला गेलं तर प्रसाद 11 अलिबाग या संघाचा हा खेळाडू आहे. सातत्यानं ॲज अ ओपनर म्हणून आपण त्याला पाहत असतो. परंतु इथे आता ओपनिंगला आला, पहिलेच 3 बॉल तो डॉट खेळला, चौथ्या बॉलवरती चौकार आला आणि आता येणारे अजून देखील 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. दोनही संघ आपापसामध्ये भिडत आहेत. कोणता संघ सुपर 8मध्ये दाखल होणार हे देखील पाहण्यायोग्य असेल, कारण दोन्ही संघांसाठी ही शेवटची संधी आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवेल, हारणारा संघ मात्र ही स्पर्धा सोडावी लागेल. पुन्हा एकदा 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल आणि त्याचमुळे दोन्ही संघ संघर्ष करता आहेत. पहिल्या सत्राचा खेळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा 37 धावा धफलकावरती जोडल्या, 38 धावांचं लक्ष दिलं. जरी हे लक्ष सोपं वाटत असलं तरी देखील मॅच ही टेनिस क्रिकेटची आहे. जेव्हा 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज साऊथ आफ्रिका संघाला पाहिजे होती तेव्हा भारतवासीयांना वाटत होते की आता हा सामना आपल्या हातातून गेला, परंतु भारतीय संघाने तो सामना जिंकून दाखवला होता. हा टेनिस क्रिकेटचा लेदर क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा विराज, चांगला बॉल, अगदी मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू गेला. 1 धाव तर पूर्ण केली आहे.
एक धावेने संघ पुढे सरसावत आहे. आत्तापर्यंत धावफलकावरती 5 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा विराज पडते याने मात्र नक्कीच प्रभावित केलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्वक विचारपूर्वक गोलंदाजी मैदानावरती केलेली आहे. आता शेवटला बॉल स्ट्राईक एंडवरती अर्थातच जो कामानिमित्त फॉरेनमध्ये काम करतोय परंतु आता या स्पर्धेसाठी आपल्या समाजासाठी वेळ काढून तो आज या ठिकाणी आला आहे. कारण मी अगोदरच सांगितलं की अनेक कारणास्तव नोकरी धंद्यामुळे बिझनेसमुळे तो आउट ऑफ इंडिया आहे परंतु आज मात्र या माळी समाजासाठी अर्पण गुरव या ठिकाणी भारतामध्ये आला. आपल्या समाजासाठी या ठिकाणी नक्कीच तो चांगल्या पद्धतीने योगदान देण्यासाठी आला आणि आता खऱ्या अर्थानं येथे पहिलेच 5 बॉल कंप्लीट झालेत आणि 5 बॉलवरती त्याने 5 धावा इथे काढलेले आहेत. पुन्हाची आता अंतिम बॉल असेल. अंतिम बॉलवरती पाहूया. पहिल्यांदाच बॉल फेस करेल. चांगला बॉल तितक्या चांगल्या त्याने फटका या ठिकाणी मात्र घेऊन काढलेला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि 1 ओव्हरनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पाहिली तर 7 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आणि आनंद होतो की आपल्या या भारतामधील बरेचसे जे व्यक्ती आहेत हे कामानिमित्त फॉरेनमध्ये काम करत आहेत. मग त्याच्यामध्ये अर्पण आहे किंवा त्याच वेळेला अजून सारे आपल्या अलिबाग तालुक्यामधील माळी समाजाचे बरेचसे व्यक्ती ही भारताबाहेर आहेत आणि या स्पर्धेचा आनंद ते या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत परंतु यूट्यूबच्या वतीनं रोहा स्पोर्ट्स या चॅनलच्या वतीनं या स्पर्धेचा ते आनंद लुटत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. आता 24 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. रोहा स्पोर्ट्स या चॅनलने मला आज प्रभावित केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण टेक्निशियन्सचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आहे. कदाचित या येणाऱ्या वर्षाच्या एंडिंगला किंवा पुढल्या वर्षामध्ये माझं लग्नसुद्धा असणार आहे त्याच्यामुळे त्यांनाच मी ऑर्डर देईन. नक्कीच माझ्या लग्नासाठी तुम्ही जरूर या. आताशी तुम्हाला मी इन्व्हाइट करतो आहे कारण पहिल्या दिवसामध्ये त्यांनी मला प्रभावित केलेलं आहे आणि डी जे मास्टरसुद्धा बोलतात की आम्हालासुद्धा बोलवा. सो तुम्हालासुद्धा मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो आहे. थोडंफार डिस्काउंट दिलं तर बरं होईल. 24 बॉलमध्ये आता 31 धावांची गरज. एक विनोदाचा भाग होता. मैदानाकडे वळूया. डीजेवाले फ्री करण्यात माझ्यासाठी धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. 24 बॉल आणि 31 धावांची गरज. मैदानाकडे आपण फोकस करूया. एका बाजूला अगदी सप्लायर्स मातोळी तर दुसऱ्या बाजूला येथे अर्थातच शर्विल 11 कनकेश्वर झिराड या 2 संघादरम्यान ही क्रिकेटची लढत. आजच्या दिवसातील हे शेवटले सत्र आहे आणि पुन्हा एकदा नवीन गोलंदाज नितेश राऊत राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो अगदी खोला टप्प्याचा बॉल डीपमध्ये घेऊन काढलेला आहे. प्रोटेक्शन नाही आहे आणि मात्र 2 खेळाडूंच्या मधून चेंडू मात्र सरळ जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. इथे खूप चांगल्या पद्धतीने वापर करत आहे आणि त्याचमुळे मात्र तेवीस बॉल आणि आता 22 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 22 बॉल आणि 23 धावांची गरज. 15 धावा धावफलकावरती आलेले आहेत. गौरव पहिलेच 3 बॉल डॉट खेळला होता. तदनंतर काही प्रेक्षकांना वाटलं की ही मॅचमध्ये नक्कीच ट्विस्ट येणार आहे. इंटरेस्टिंग मूडमध्ये ही मॅच जाणार आहे परंतु अंतिम क्षणाला आपण पाहायला गेलं तर 3 चौकार आलेले आहेत. 3 चौकाराने समीकरण थोडंसं सोपं केलेलं आहे. चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर आता जास्त नाही आहे कारण 22 बॉलमध्ये 23 धावा कंप्लीट करायच्या आहेत. तरी देखील येथून चांगली सुरुवात जर कनकेश्वर झिराड या संघाने केली तर नक्कीच काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. नितेश चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. आता या षटकातील पुढील बॉल. ओहो बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल मात्र शॉर्ट फाइंडिंगला संकेत तैनात होता. त्याच्या हातामध्ये हा कॅच काढून दिलाय फलंदाज गौरव. बॅक टू द पॅव्हेलियन.
बघा असं म्हटलं जातं की तुम्ही सर्व काही सोडा, मग दारू सोडा, मग वाईट व्यसनं सोडा, परंतु कॅश कधी सोडू नका. आणि इथे कॅश मात्र सोडला नाही तर कॅश पकडला आणि खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणण्याचा प्रयत्न ते देखील सांगून देत आहेत की ही मॅच आम्ही सहजासहजी जिंकून देणार नाही आहेत, कारण आमच्याकडे सुद्धा शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देण्याची ताकद आहे. आणि शर्विल 11 कनकेश झिराड ह्या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत, कित्येक वर्षांचा अनुभव आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू आपण पाहायला गेलं तर जोपर्यंत अर्पण गुरव आहे तोपर्यंत काही घाबरण्याची गरज नाही आहे. बघा झिराड गावचाच हा अर्पण गुरव आहे, परंतु प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये आता त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय आणि आज पण त्याचा खेळ कशा पद्धतीने होणार तो जोपर्यंत आहे तोपर्यंत ही मॅच अगदी सहज ते मात्र जिंकू शकतात. त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच गौरव काटे. चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलेला आहे, चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढला. एक धाव तर केली आहे कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न करणार का? आणि तिसरी धाव सुद्धा इथे मैदानावरती पूर्ण केली आहे. चौथीचा प्रयत्न करतील का? आणि 3 धावेवरती समाधान मांडलेलं आहे. एकतर धावा आपल्याकडे फार कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर अशा धावा जर दिल्यात तर नक्कीच तुमच्या वाटेला कदाचित हार येऊ शकेल, कारण श्वास सोडायचा नाही आहे, शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यायची आहे. 20 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. 20 बॉल्स रिक्वायर्ड 20 रन्स इथे आता शिल्लक आहेत. 20 बॉलमध्ये तुम्हाला 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. 18 धावा धाफलकावरती आले आहेत. शेवटचे 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. गोलंदाज मैदानावरती प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती एकच धाव मे बी होती, परंतु 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता स्ट्रायकिंगवरती अर्पण आलाय. अर्पणवरती पाहूया, नक्कीच दबाव दर्पण सर्व काही, परंतु चांगला खेळ करणार. ओहो, इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, परंतु चेंडू शॉर्ट स्टॉपच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. आता 19ला 19 धावा पूर्ण करायचे आहेत. बघा पुरुषोत्तम सर, इथे शर्विल 11 कनकेश झिराड या संघाला माहिती आहे की आपल्याकडे धावा फार कमी आहे, तरी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, कारण मी नेहमीच इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकाचा वर्ल्ड कप मॅच आपण पाहिली असाल. 30 बॉलमध्ये 30 धावींची गरज असताना त्या धावा मात्र काढून दिल्या नाहीत. त्याच्यामुळे टेनिस लेदरमध्ये कधी काय होईल बघा. डॉट बॉल आला आहे मैदानावरती, ट्विस्ट पुन्हा एकदा आलेला आहे. आता 18 बॉलमध्ये 19 धावा. कॉम्पिटिटर निशांत पाटील आमचं नाव देखील दाखवण्यात आलेले आहे. धन्यवाद. अर्थातच गुड्या जाधव, त्यानंतर आमचे गंभे साहेब आहेत, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम अगदी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते. कारण बरीचशी जी मुलं मी पाहतो या ठिकाणी कॅमेरामन वयाने खूप लहान आहेत, परंतु चांगली ट्रेनिंग ही गंभे साहेबांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि चांगली वर्सटाईल ऑपरेटिंग कॅमेऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते. मी आल्यानंतर हा एक विषय छेडला होता की बरेचसे असे म्हणतात की काय कॅमेऱ्यावरती फक्त बसायचं आणि कॅमेरे फिरवायचे एवढंच काम आहे, परंतु मित्रांनो प्रत्येक मुवमेंट तो कॅच करावा लागतो. एखादा जर तुम्ही रेफरल मागितलात पंचाने तर तो तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवावाच लागतो, नाहीतर मग मॅनेजमेंटच्या वतीनं काहीतरी वेगळे शब्द वापरले जातात. त्याच्यामुळे प्रत्येक मुवमेंटला सतर्क राहावं लागतं आणि ते काम आज लिलया पार केले रोहा स्पोर्ट्स या चॅनलने. जर अजूनसुद्धा कोण नवीन असेल तर नक्कीच त्याने लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि अर्थातच बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या आगामी काळामध्ये हे चॅनल आपल्याला लोकप्रिय पॉप्युलर होताना दिसणार आहे. कारण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं एक पक्कड आहे, कारण बऱ्याच जणांकडे चांगले चांगले कॅमेरे असतात, परंतु ऑपरेटिंग त्यांना माहिती नसते, कशा पद्धतीने कंट्रोल करायचा, कशा पद्धतीने स्कोअर धाफलकावरती 19 आलेले आहेत आणि अजून 19 धाव्यांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 19 धाव्यांची गरज आहे. सो आता या ठिकाणी नवीन गोलंदाज झालेला आहे विराज पडते. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी काय गोलंदाजी केली होती, एक चौकाराचा अपवाद वगळता फक्त त्यांनी 7च धावा खर्च केल्या होत्या आणि आता तोच गोलंदाज मैदानावरती आलाय. पुरुषोत्तम सर, ही गोलंदाजी किंवा ही ओव्हर अगदी क्रुशियल असणार आहे. या ओव्हरमध्ये कंजूस गोलंदाजी केली तर मॅचमध्ये पूर्णपणे वापसी करेल तो कनकेश्वर झिराड संघ. चांगला फटका घेऊन काढला, क्षेत्ररक्षक आहे. ओहो, कॅच सोडला तरी ठीक आहे, पण तो चेंडू अडवायचा होता. इथे चेंडू सुद्धा अडवला नाही आणि चेंडू सीमा पार येतोय चौकार. सतराला 15 चेंडू फील्ड होणं फार गरजेचं. पुन्हा एकदा अर्पण. ओहो, इथे मात्र वाईट बॉलचा इशारा, दबाव दर्पण हा मात्र आता पाहायला मिळते.
ते म्हणजेच विराजवरती. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, परंतु या षटकामध्ये नक्कीच कॅचची संधी होती, पण तो चेंडूला अडवणं, फील्ड करणं फार गरजेचं होतं, धावा सेव्ह करणं फार गरजेचं होतं, ते मात्र सेव्ह करता आलं नाही आहे. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती आपला अर्पणलाच पाहायला भेटतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आत्ता मात्र चेंडूला भिरकावून दिलं आहे. सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू मात्र उंचावरती गेला होता आणि त्याचमुळे फलंदाज अर्पण बॅक टू द पॅव्हलियन. आता आपण मैदानाकडे येऊया. 16 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू 14 धाव्यांची गरज. एका बाजूला आद्य सप्लायर्स म्हात्रोळी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा संघ आपण कित्येक वर्ष पाहतोय. यासिन सरांनी सुद्धा आद्य सप्लायर्स म्हात्रोळी या संघाचं वर्णन केलं. अर्थातच अद्याच आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्याच्या नावानं नेहमीच आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल होताना पाहायला मिळतो आहे. आणि याही स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांचा संघ दाखल केला आणि आता जवळपास जिंकण्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आहे, परंतु अजून मॅच मात्र संपली नाही आहे. कारण 16 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहायला गेलं तर 5.25ची सरासरी मात्र या ठिकाणी ठेवायची आहे. धर्मेंद्र स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला भेटतोय. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु धर्मेंद्र याचा आपण नक्कीच फिटनेस पाहू शकता. किहीमच्या मैदानावरती मी धर्मेंद्रसोबत चर्चा केली होती आणि तेव्हा त्यांनी फिटनेसचं रहस्य सांगितलं की आताचं जे युग आहे किंवा हे जो बदलतं युग आहे पुरुषोत्तम सर, याच्यामध्ये फिटनेस फार महत्त्वाचं आहे. कारण आपण आता पाहतो की साधारणतः 15-15, 16-16 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येताना पाहतोय. त्याच्यामुळे फिटनेस हा फार इम्पॉर्टंट आहे. आपलं रोजचं योगासन असेल किंवा त्याच वेळेला तुमचा शारीरिक व्यायाम असेल, सकाळी चालणं असेल, संध्याकाळी चालणं असेल, जेवल्यानंतर शतपावली करणं असेल, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण आयुष्यामध्ये मी सातत्यानं सांगत असतो की आपण कमवलेली संपत्ती, पैसा हा महत्त्वाचा आहेच, परंतु सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आपलं शरीर आहे. तुमचं जर शरीरच सलामत असेल तर तुम्ही त्या पैशाचा वापर करू शकता, परंतु आमच्याकडे अगदी 2-3 कोटी आहेत, परंतु शरीर चांगली साथ देत नाही आहेत, मग त्या पैशाचं काय करायचं. म्हणून या आयुष्यामध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने निरोगी जगायचं असेल तर तुमचा फिटनेस हा फार महत्त्वाचा आहे. चांगला बॉल, इथे मात्र स्लॅश करण्याचा प्रयत्न, चेंडू पॉईंटच्या दिशेने गेला. एक धाव घेतली, पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय, जरूर चांगल्या पद्धतीने रनिंग पाहायला मिळते. 2 धावा घेतल्यात, तिसरीचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव सुद्धा थ्रोच्या आधारे इथे पूर्ण केली आहे. क्या बात आहे. इथे तर धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये इथे 3-3 धावा घेतल्या जात आहेत. पूर्णपणे बदलाव पाहायला मिळतोय. 13 बॉलमध्ये आता 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. 28 धावा फलकावरती पूर्ण झाल्यात. 2 गडी बाद झालेत बॅटिंग करत असताना आद्य सप्लायर्स म्हात्रोळी या संघाचे. परंतु आता शेवटला बॉल असेल, या अंतिम बॉलवरती पाहणार आहोत की काय होणार. अर्थातच स्ट्राईक इनवरती आता पुन्हा एकदा धर्मेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल, ओहो, इथे पंचांकडे अपील केली आहे, परंतु मात्र हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आता येणारे 12 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. बघा, आद्य सप्लायर्स म्हात्रोळी या संघाच्या खेळाडूंच्या टी शर्टवरती आपण 1111 हा नंबर पाहतोय. आणि मी अमितदादांना अगोदर विचारलं, चर्चा केली की या नंबरचं रहस्य काय. ते मग माझा लकी नंबर आहे, तुम्ही माझा नंबर पाहिला तर तुम्हाला 4 एक्के पाहायला मिळतील, माझ्या गाड्या पाहिल्या तर 4 एक्के पाहायला मिळतील, आणि एवढंच काय, माझ्या घराचा क्रमांक देखील 1111च आहे. तर नक्कीच हा प्रत्येकाचं एक चॉईस असते. कोणाला 7 नंबर आवडतो, 7 नंबर देखील त्यांच्या गाडीचा आहे. कोणाला 12 नंबर आवडतो, कोणाला 13 नंबर आवडतो, कोणाला 18 नंबर आवडतो, कोणाला 19 नंबर आवडतो, कोणाला 25 नंबर आवडतो. प्रत्येकाची एक चॉईस आहे. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. 12 चेंडूंनी 10 धावा धर्मेंद्र आपण पाहतोय. तदनंतर गौरव मैदानावरती पाहतोय. लास्ट हा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. तसेच ओमकार लाईट्स, अनूप पाटील यांची ही लाईट आपण पाहतो या मैदानावरती. PNP चषक असेल किंवा आताच माळी समाज ही प्रीमियर लीग असेल, अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अनूप पाटील यांची आपण ओमकार लाईट्स ही सातत्यानं पाहत असतो. बघा, पूर्वी आपल्याकडे
येलो हॅलोजन असायचे, परंतु आता व्हाईट आहेत. म्हणजे व्हाईट रोशनी आपण या मैदानावरती पाहतोय. जसं इंटरनॅशनलमध्ये फ्लड लाईट्स आपण पाहत असतो त्याच फ्लड लाईट्स या ठिकाणी आता वापरण्यात आलेल्या आहेत. जवळपास प्रत्येक टॉवरवरती साधारणतः 26 या ठिकाणी हॅलोजन आहेत. म्हणजे 10 टॉवर आहेत. एकंदरीत आपण कॅल्क्युलेशन केलं तर 260 फ्लड लाईट्स या मैदानावरती आता आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पुन्हा मैदानाकडे वळूया. अर्थातच एका बाजूला गौरव, दुसऱ्या बाजूला संघाचा कॅप्टन धर्मेंद्र आहे, जो फुलाई देवी सासवणी या संघाचा खेळाडू आहे. परंतु आज मात्र आद्य सप्लायर्स मात्र या संघाचं त्याला कॅप्टन केलं आहे. आपल्या संघ मालकाने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने पेलत असताना 12 बॉल 10 धावांची गरज. सचिन आलाय मैदानावरती. आता मात्र पहिलाच बॉल इथे मात्र कटवायचा होता, परंतु विकेट किपर चकला आणि त्याच्यामध्ये 1 धाव मात्र घेतली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या वतीनं आम्हाला पाहायला मिळतोय. पंच शैलेजी महाडिक, त्यानंतर मोहम्मदजी बकवाल आणि पुरुषोत्तम भगत हे 3 अंपायर्स या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अर्थातच पुरुषोत्तमजी भगत सर अजून देखील क्रिकेट खेळत आहेत. लेदरची स्पर्धा असू द्या किंवा अर्थातच टेनिस क्रिकेटची स्पर्धा असू द्या. आणि आताच येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला जशी मी अगोदर सांगितलं होतं की माळी समाजाची स्पर्धा होते, आगरी समाजाची स्पर्धा होते किंवा त्याच वेळेला भंडारी समाजाची स्पर्धा होते. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोळीसुद्धा प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक साधारणतः 1,55,000 मे बी 1.5 लाखाच्या आसपास हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. पण समाजामध्ये सुद्धा आता आपल्याला प्रीमियर लीग पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ भिरकावून दिला आहे. सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. दोन 25 ही तुम्हाला दिनांक 27 मार्च ते 31 मार्चपर्यंत पाहायला मिळेल. 33 धावा झालेल्या आहेत 11 बॉलमध्ये. 10 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यातील कोळी समाजातील खेळाडूंना भाग घेता येईल. प्रथम येणाऱ्या 24 संघांना सहभाग देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50,000 आणि नक्कीच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यासाठी सुद्धा तुम्हाला चषक देण्यात येतील. पुन्हा एकदा 10 बॉल 5 धावांची गरज. स्ट्राईक इनवरती धर्मेंद्र. ओहो, टप्पा पडला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामधून पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. बघा, प्रत्येक डॉट बॉल काढायचा आहे आणि अशा वेळेला तुम्ही धावा 22च्या वतीनं इथे पाहायला मिळत आहेत. 22 रन पाहायला मिळत आहेत. आता 9 बॉलमध्ये 4 धावांची गरज. मॅचमध्ये जवळपास आद्य सप्लायर्स मातृली, सन्माननीय अमितजी नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स मातृली आपण हा संघ पाहतोय आणि आता जिंकण्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आहे. 9 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनवरती फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतोय. सचिन देखील मेहनत घेतोय, परंतु आता आपल्याकडे धावा फार कमी शिल्लक आहेत. ओहो, डॉट बॉल मैदानावरती. सचिन दाखवून देतोय की सहजासहजी तुम्हाला मॅच जिंकू देणार नाही आहेत. आमच्याकडे सुद्धा टॅलेंट आहे, आमच्याकडे सुद्धा तो क्लास आहे, गुणवत्ता आहे. नाराज आहे स्वतःवरती, कारण बॅटिंग करत असताना जी फलंदाजी रिक्वायर्ड होती ती मात्र झाली नाही. टार्गेट कमी होतं आणि त्याचमुळे कुठेतरी परिणाम तो मात्र भोगावा लागतोय. परंतु अजून देखील मॅच आहे. दोन्ही संघाकडे 8 बॉल 4 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढील बॉल. ओहो, कटवण्याचा प्रयत्न केला स्क्वेअरलेगच्या दिशेनं. बॅकवर्ड स्क्वेअरलेगला इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी इथे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी अमित नाईक यांनी हा पुरस्कृत केलेला संघ सुपर 8मध्ये प्रवेश करतो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच सन्मान्य नरेंद्रजी गुरव, संघमालक शर्विल 11 कनकेश्वर जिराड यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केला आणि आपल्या खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली खेळण्यासाठी. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच पंच असतील किंवा त्याच वेळेला आमचे रोहा स्पोर्ट्स चॅनलचे सर्व टेक्निशियन्स, आमचे DJ मास्टर अक्षय DJ, सौरभ साऊंड सर्व्हिस यांचं देखील सहर्ष स्वागत, आभार. तसेच आमचे दरणे गुरुजी यांचं देखील मी सहर्ष स्वागत, आभार व्यक्त करतोय. यासीन सर, प्रितेश पाटील, त्याच वेळेला संपूर्ण कोर कमिटी या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि